नमस्कार मंडळी, तारिणी या मालिकेचा खतरनाक प्रोमो आता समोर आलाय। या सगळ्या मागचा खरा सूत्रधार नक्की आहे तरी कोण हे लवकरच आपल्याला कळणार आहे। कौशिकी आहे की डॉक्टर कामत आहेत की पद्मिनी काकू, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। 4 ऑगस्टच्या प्रोमोमध्ये आपल्याला असं पाहायला भेटलं, आता केदारला मनस्ताप होत असतो की युवराजची सुटका झाली आहे। केदारला खूपच त्रास होत असतो आणि तो म्हणत असतो की माझ्या हातात असतं ना तर ह्या युवराजला मी खूप मोठी शिक्षा दिली असती आणि सगळ्यांसमोर ह्याचं भांडं फोडलं असतं। आणि तो तारिणीला हे सगळं सांगत असताना आता तिथे कामताची एंट्री होते आणि कामत म्हणतात, म्हणजे तू हे सगळं काही वरच्यावर केलंयस तर, आणि तू युवराजला पूर्णपणे माफ केलेलं नाहीयेस असं आता इकडे ते कामत जे आहेत ते केदारला म्हणतात। तर केदार आता इथे स्तब्ध उभा असतो आणि तारिणी सुद्धा। मग आता ते डॉक्टर कामत आता केदारला म्हणतात, अरे तुला जर इतकाच त्रास होतोय ना, दे ना मग हे सगळं सोडून, कशाला या फंद्यात पडतोयस, नको ना याच्या नादाला लागूस, सोडून दे सगळं, असं आता डॉक्टर कामत इकडे केदारला म्हणत असतात। दुसऱ्या बाजूला आता युवराज त्याच्या रूममध्ये असतो आणि तो म्हणत असतो, आता खऱ्या अर्थाने गेम लेवल अप झालेला आहे। तेवढ्यातच आता युवराजला एक अननोन नंबरवरून कॉल येतो आणि आवाज बदलून तो व्यक्ती युवराजशी बोलत असतो आणि युवराजला म्हणत असतो की गुलाब गेलाय, म्हणजे तुला असं वाटलं खेळ संपला का, तर खेळ संपलेला नाहीये, तर खेळ अजूनही चालूच आहे, असा फोन आता युवराजला आलेला असतो। आणि युवराज येस, खेळ अजून संपलेला नाहीये असं बोलत असतो। आणि मला तरी असं वाटतंय की हा जो फोन आहे तो डॉक्टर कामतचाच होता। आता खरंच लवकरच आपल्या समोर येणार आहे की खरा सूत्रधार हा डॉक्टर कामतच आहे, कारण त्यांनी केदारला अडवलं की तू कशाला ह्याच्या मुळापर्यंत जातोस असं बोललं गेलं। केदारला ज्या प्रकारे डॉक्टर कामतने ह्याच्या सगळ्याच्या मुळापाशी जाऊ नकोस असं म्हणलं, त्यावरून मला तरी डॉक्टर कामतच ह्या सगळ्या मागचे सूत्रधार आहेत आणि गुलाबचे बॉस आहेत। तुमचं मत काय आहे ते कमेंट करून नक्कीच सांगा। आणि तुमच्या एक लाईक आणि एक कमेंटने नवीन नवीन व्हिडिओ बनवायला खरंच प्रोत्साहन मिळतं, त्यामुळे कमेंट करून नक्कीच सांगा की तुम्हाला कोण वाटतंय, तुम्हाला सुद्धा डॉक्टर कामतच ह्या सगळ्याचे सूत्रधार वाटत होते का, हे कमेंट करून नक्कीच सांगा की तुमच्या नजरेत अजून दुसरं कोणी आहे। धन्यवाद।